नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। मी कालच सांगितलं, माझा मुलगा असो की सर्वसाधारण माणसाचा मुलगा असो, जी कारवाई सर्वसाधारण मुलाच्या परिवारावर करायची ती आमच्या पुरावरी केली पाहिजे। नियमात असेल त्या सर्व कारवाया केल्या पाहिजे। मी आतापर्यंत काल माझ्यासोबत दिवसभर गृहमंत्री होते, मी एक शब्दारी बोललो नाही, मी पोलीस कमिशनरची एक शब्दारी बोललो नाही। मी जे म्हटलं काल मीडियामध्ये, आताही तुम्हाला सांगतो, पुण्यातनं जे नियम सर्वांसाठी आहे ते नियम लावले पाहिजे। त्याच्यावरही गुन्हा दाखल होत असतो तो केला पाहिजे। गाडी चालवणाऱ्यांनी ऍक्सिडेंट केल्यानंतर तो का तिथून पळाला, का त्या ठिकाणी झालं, हे पोलीस चौकशीचा भाग आहे। मी या चौकशीवर अधिक काही बोललो तर ते पोलिसावर दडपण आल्यासारखं होईल आणि मी काही खुलासे केले ते काही योग्य नाही आहे। पोलिसांनाच पोलिसांचं काम करू द्या आणि कोणताही गुन्हा असेल तो दाखल होईल, त्याला काही प्रश्न नाही। आम्ही कधीही पोलिसावर कुठलाही त्या ठिकाणी कुठलाही टाचणीवर सुद्धा असं म्हणणार नाही की माझा मुलगा की त्याचा मुलगा। जे नियमात आहे आणि एक परमेश्वराच्या गणरायाच्या कृपेने चांगलं झालं। यांचाही ऍक्सिडेंट झाला असता, हेही त्या ठिकाणी काही जखमी झाले असते। शेवटी ऍक्सिडेंट हा दोन्हीकडे होतो, इकडल्याही लोकांना मोठी हानी झाली असती, गाडीमधल्या लोकांना जे आमच्या गाडीमध्ये होते किंवा संकेतच्या नावांची गाडी त्या गाडीमध्ये आहेत तेही ऍक्सिडेंटचे शिकारी झाले असते, त्यांचंही काय झालं असतं। आणि जे ज्यांना लागलं आहे बरं झालं, कोणा इंज्युअर नाही आहे, कोणाचंही त्या ठिकाणी जीवहानी झाली नाही। ही परमेश्वराची मोठी कृपा आहे। मी परमेश्वराचे आभार मानतो की या घटनेमध्ये कोणीही जखमी आणि कोणीही त्या ठिकाणी कोणतीही त्या ठिकाणी जीवहानी झाली नाही। हेच मोठा परमेश्वराची कृपा आहे। घटना झाली आहे, त्या घटनेवर चौकशी व्हावी आणि त्या घटनेवर प्रचंड जे नियम आहे त्या नियमाचा वापर करावा।